नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ज्या व्यक्तींना जे काही संजय गांधी निराधार योजना झाली, श्रावण बाळ योजना झाली, जे काही पेन्शनचे पैसे ते लवकरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व व्यक्तींच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे. ज्यामध्ये थोडा अडथळा आला होता. तर यामध्ये अडथळा कशामुळे आलेला आहे तर त्याचाच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कधीपासून पैसे जमा होतील याची माहिती पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की मित्रांनो, मी पाहू शकतो ऑफिशियल वेबसाईट आहे SAS.MIT.org म्हणजेच नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामची. त्यामध्ये पाहू शकता आपण सूचित करण्यात येते की DBT प्रणालीद्वारे दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दिनांक 2 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजेच 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान ही जी काही DBTची प्रणाली आहे ती ऑनलाईन पद्धतीने सर्व व्यक्तींच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळेच सर्व बांधवांच्या जे काही लाभार्थी असणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान इथे त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्व जे काही संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असतील, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असतील, बाकी जे काही पेन्शन योजना आहेत, नॅशनल पेन्शन योजना असेल त्या योजनेतील जे काही लाभार्थी असेल त्यांच्या सर्व व्यक्तींच्या अकाउंटमध्ये दिलेल्या तारखेस तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने DBTद्वारे पैसे जमा केले जातील. आता यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळा लाभ भेटणार आहे. जसे की 1500, 2000 रुपये झाला आणि 3500 रुपये झाला. तर तो कशा प्रकारे, आता यामध्ये जे काही साधारण पेन्शनधारक असतील त्यांना 1500 रुपये जो काही रेग्युलर पेन्शन असेल तो इथे भेटला जाईल. नंतर जे काही अपंग असतील अशा व्यक्तींना 2500 म्हणजेच 2500 रुपये लाभ दिला जाईल, त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. आणि जो काही 3000 रुपयाचा लाभ असेल अशा व्यक्तींना भेटेल जे अपंग आहेत आणि त्यांना मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपयेच लाभ भेटला आहे. अशा व्यक्तींना तो जो काही 1000 रुपयाचा लॅप्स आहे तो या महिन्यामध्ये वाढून भेटेल, जेणेकरून त्यांना जो काही 1000 रुपये मागच्या महिन्यामध्ये भेटले नाहीत ते आता या महिन्यामध्ये ॲड ऑन करून भेटले जातील. तर अशा प्रकारे 1500 आणि 2500 आणि 3500 रुपयाचा लाभ इथे प्रत्येक व्यक्तींना दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. प्रत्येक मित्रांना जे काही आपले पेन्शनधारक असतील अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा याची माहिती भेटत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.